उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे हे आज शरद पवारांच्या भेटीला आले होते। त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। काय बोलणं झालं का तुमचं पवार साहेबांसोबत? नाही, साहेबांचा या ठिकाणी मी आशीर्वाद घ्यायला आलो। साहेब मावळ शहरामध्ये आलेले आहेत, लोणावळा शहरामध्ये आलेले आहेत आणि मावळ लोकसभा संघटक म्हणून आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचं स्वागत करायला आमच्या मावळ विभागातील लोणावळा शहराचे शहराध्यक्ष आणि तालुका प्रमुख यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी येऊन पवार साहेबांचं स्वागत केलं। वाघेरे कुटुंबीय हे पवार कुटुंबियाचं निकटवर्तीय मानलं जातं आणि पवार साहेबांनी सांगितलं म्हणूनच तुम्ही ठाकरे गटात गेलात असं म्हणतात। किती तथ्य आहे त्यामध्ये? याच्यामध्ये शेवटी माणसाला प्रत्येकाला अपेक्षा असतेच की आपण कुठेतरी आपलं जे इतक्या वर्षाचं आपण काम करतोय आणि त्याचं कुठेतरी फळ मिळावं त्या दृष्टिकोनातून, आणि पवार साहेब हे दैवत आहेच, आम्ही कधी नाकारलेलं नाही आणि आदरणीय उद्धव साहेब हे आमचं भाग्य आहे। त्याच्यामुळं पवार साहेबांना मी भेटायला आलो। खरं तर श्रीरंग बारणे जे महायुतीचे उमेदवार असतील असं म्हटलं जातं आणि ते स्वतः म्हणतात की मीच महायुतीचा उमेदवार या ठिकाणी असणार आहे, परंतु त्यांना सांगता येत नाही की ते कमळाच्या चिन्हावर लढतील की धनुष्यबाणावरती लढतील। आता हे त्यांनी खरं क्लिअर केलं पाहिजे की आपण कुठल्या पक्षात आहोत आणि कुठल्या पक्षाचं चिन्ह घेऊन आपल्याला लढायचं हे त्यांनी स्पष्ट केलं तर बरं होईल। माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता एवढ्या मोठ्या माणसाबद्दल नाही बोलू शकत। असंही म्हणतायत की माझ्यासमोर जो उमेदवार दिलाय महाविकास आघाडीने त्याचं लोकसभेत काय थांग पत्ता नाहीये। आता लोकसभेत थांग पत्ता लागेल का नाही लागेल या त्या लोकसभेमध्ये इलेक्शन लागल्यानंतर लोक दाखवून देतील आणि थोडंसं त्यांनी पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की कुणाबद्दल कसं बोलावं आणि आपण जे बोलताय हे जरा थोडंसं भान जागेवर ठेवून बोललं तर बरं होईल। तर श्रीरंग बारणे यांनी आत्मपरीक्षण करावं, जे तुम्ही बोलताय त्याचं थोडंसं भान ठेवावं असं म्हणत या ठिकाणी संजोग वाघेरे म्हणजे जे उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत त्यांनी बारणेंच्या विरोधात अशी डरकाळी फोडली आहे। कॅमेरामन विजय राऊतसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, लोणावळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।